Next point from the topic current electricity. Precautions to be taken while using the electricity. Electrical switches and sockets should be fitted at a height at which small children cannot reach. Put pins or nails inside. Plug wires should not be pulled while removing a plug from its socket. तर प्रिकॉशन्स टू बी टेकन युझिंग करंट इलेक्ट्रिसिटी. ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक इक्विपमेंट्सचा ज्यावेळेस यूज करतात तेव्हा काही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये जे इलेक्ट्रिकल स्विचेस आणि सॉकेट्स आहे ते शक्यतो लहान मुलांचे हात पोहोचणार नाही इतक्या उंचीवरती असणं आवश्यक आहे. आणि प्लग वायर शुड नॉट बी पुल्ड व्हाईल रिमूव्हिंग अ प्लग फ्रॉम अ सॉकेट. तर एखाद्या वेळेस आपल्याला जे पिन काढायची असेल तर पिन ही व्यवस्थित काढावी, त्याला ओढू नये. इट शुड नॉट बी पुल्ड. त्यानंतर सेकंड पॉईंट, बिफोर क्लिनिंग अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इट शुड बी स्विच्ड ऑफ अँड इट्स प्लग रिमूव्ड फ्रॉम द सॉकेट. जेव्हा बिफोर क्लिनिंग इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, कोणताही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, ओव्हन झाला, त्याच्यानंतर मिक्सर और एनी फ्रीज जर तुम्हाला क्लीन करायचं असेल तर इट शुड बी स्विच्ड ऑफ. तर आपल्याला ते स्विच ऑफ करायचं, त्याचं प्लग बाहेर काढायचं सॉकेटमधून अँड देन वी हॅव टू डू क्लिनिंग. Then third, one's hand should be dry while handling an electrical appliances. As far as possible, one should use footwear with rubber soles. आता ज्यावेळेस इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस तुम्ही यूज करतात त्यावेळेस तुमचे हात कोरडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यू शूड विअर फुटवेअर विथ रबर सोल्स. रबर चप्पल किंवा शूज घालावे. ॲज रबर इज अन इन्सुलेटर, इट प्रिव्हेंट्स द करंट फ्रॉम फ्लोईंग थ्रू आवर बॉडी, देअर बाय प्रोटेक्टिंग इट. रबर हा इन्सुलेटर आहे. दॅट मीन्स इलेक्ट्रिक करंट डू नॉट पास थ्रू द रबर सो दॅट इट प्रिव्हेंट्स फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. इफ अ person gets an electric shock, you should not touch that person. You should switch off the main switch, and if the switch is too far or you do not know where it is located, then you should remove plug from the socket if possible. If not, then you should use a wooden pole to push the person away from the electric wire. समजा एखाद्या व्यक्तीला जर इलेक्ट्रिक शॉक बसलेला असेल तर यू शुड नॉट टच दॅट पर्सन. डायरेक्ट तुम्ही त्या पर्सनला टच करू नका. यू शुड स्विच ऑफ द मेन स्विच. तुम्ही सगळ्यात पहिले तो मेन स्विच ऑफ करा. आणि स्विच जर खूप दूर असेल तुमच्यापासनं तर अशा वेळेस यू शुड रिमूव्ह द प्लग फ्रॉम द सॉकेट इफ पॉसिबल. तर तो प्लग सॉकेटमधून काढण्याचा प्रयत्न करा. इफ नॉट, हे जमलं नाही तर यू शुड यूज अ वुडन पोल टू पुश अ पर्सन अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक वायर. तर ज्या व्यक्तीला इलेक्ट्रिक शॉक लागलेला आहे त्या व्यक्तीला त्या वायरपासून दूर करण्यासाठी एक वुडन पोलचा, लाकडी खांबाचा उपयोग करा. सो ऑल दीज आर द प्रिकॉशन्स टू बी टेकन युझिंग द इलेक्ट्रिसिटी.